वयाच्या 27व्या वर्षी आपण पहिल्यांदा आमदार झालेलात. त्याच्यानंतर आपण आता अविरत आपलं कार्य चालू आहे. या सगळ्यामध्ये मग तरुणांचे विषय असो, शेतकऱ्यांचे विषय असो, मेळघाटसारखा अतिशय संवेदनशील असा कुपोषणाचा विषय असो, ह्याच्यावर आपण काम करत आहात आणि त्यामुळे आपले जे समर्थक आहेत ते जेव्हा जेव्हा कॅबिनेटची चर्चा होते, रिशफलची चर्चा होते, जी आता सध्या सुरू आहे, तेव्हा कायम त्यांना असं वाटतं की अमरावतीला न्याय मिळावा आणि रवी राणा हे मंत्रिमंडळात जावे. अशा अनेक जे आपले सहयोगी आहेत हे आपल्याकडे देखील ही खंत व्यक्त करत असतील. असं आहे की मी अनेक वर्षापासून आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते आमचे नेते आहे. मी त्यांना नेता मानलेला आहे आणि एक मैत्री पण मजबूत आहे आणि मला असं वाटतं की एक चांगला नेता महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आणि विदर्भाचा विशेष म्हणजे विदर्भामध्ये आमच्या मुख्यमंत्री आमच्या काळामध्ये पहिलाच मुख्यमंत्री आहे की विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला जो लोकांच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या जमिनीवरची नाळ ज्याची जुडलेली आहे असे देवेंद्र फडणवीस नेता आहे. ते एक चांगल्या नेत्याच्या पाठीमागे राहणे, त्यांच्यासाठी लढणे, त्यांच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे, या उद्देशाने अनेक वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे. आणि मला एक लहान भावासारखं ते नेहमी एक आशीर्वादसुद्धा देतात. आता नवनीत राणा राज्यसभेमध्ये जाऊ शकल्या नाही, तर एका कार्यक्रमामध्ये भेटले आम्हाला. त्यांनी नवनीतच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तू माझी लहान बहीण आहे आणि भावाचं तुझ्याकडे पूर्ण लक्ष आहे. आता जरी तुला थांबवलं तरी याच्यापेक्षा चांगलं होईल, चिंता करू नको. नवनीतच्या आईची जेव्हा तब्येत खराब होती तर एक भावासारखं नवनीतच्या पाठीशी उभं राहून एक त्यांनी जी माया, प्रेम, एक भावासारखी एक आपुलकी त्या ठिकाणी दाखवली. आणि दुःखासुखामध्ये सुद्धा आणि कार्यकर्त्या मनात काय तो समजणारा जर नेता असेल तो देवेंद्र फडणवीस आहे. तर माझ्या जरी किती मनात असलं, माझ्या जनतेच्या मनात असलं की रवी राणा मंत्री झाले पाहिजे. मला मागच्या वेळेस ते बोलले होते की नागपूरच्या अधिवेशनामध्ये जेव्हा शपथविधी झाला की तुला यावेळेस मी मंत्री बनणार आहे. पण काही काळानुसार त्यांचा मला सकाळी फोन आला की बुवा काही कारणास्तव बनू शकत नाही. म्हटलं काही नाही हो, काही प्रॉब्लेम नाही. जर आपला नेता त्याच्या मनामध्ये आहे मला बनवायचं आणि काही अडचणी असेल आणि काही अडचणीमध्ये मला ते बनू शकत नसेल तर त्या अडचणी आपलं ज्या नेत्यावरून प्रेम करतो त्याच्या अडचणी समजणं आपलं काम आहे. मी इमिजिएट त्या शपथविधीला पण गेलो नाही, सरळ नागपूरहून निघालो. माझ्याकडे गौशाला एक चांगली मोठी, बरं, मी गायची सुद्धा सेवा करतो आणि एक कपिला म्हणून माझी आवडती गाय आहे, जे कधी मी दुखी असलो तर मी गायीच्या कोट्यात जाऊन बसतो. बरं, नेहमीच. म्हणजे इलेक्शनचा रिझल्टसुद्धा मी पाहत नाही, नेहमी गायीसोबत आपल्या जनावरांसोबत राहतो, गायींच्या कोठ्यामध्ये राहतो, त्यांचा चारा हे ते थोडं मला आवड आहे त्याची. तर मी तिथे सरळ गेलो, मोबाईल बंद केला आणि शांत 2 दिवस एक दोन दिवस त्या गायीच्या कोठ्यामध्ये, गायीच्या सहवासामध्ये, आपल्या शेतामध्ये राहिलो. तर मला असं वाटतं की ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याच्यावर आपली आपुलकी आहे आणि जिथं आपल्याला असं वाटतं की आपण कुठं दुःखी झालेलं आहे तर जिथं आपल्याला शांती मिळते तर गेलं पाहिजे. म्हणून गायीच्या कोठ्यामध्ये मला शांती मिळाली, एक एनर्जी मिळाली, एक पॉझिटिव्ह विचार घेऊन पुन्हा 2 दिवसांनी मी कामाला लागलो आणि विसरून गेलो की मी मंत्री बनणार होतो. म्हणून आता देवेंद्र फडणवीसच्या मनामध्ये जेव्हा त्यांच्या मनामध्ये राहील किंवा नाही जरी राहिलं तरी मी त्यांच्यासोबत आहे, राहिलं तरी मी त्यांच्यासोबत आहे. मला असं वाटते असा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही. त्या नेत्याचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आपण केला पाहिजे. म्हणून मंत्री हा दुय्यम भाग आहे. पहिले त्या नेत्याच्या सोबत राहून आपल्या महाराष्ट्राचा विकास करणे, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवणे एक विधिमंडळाचा आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे.